आताची सर्वात मोठी बातमी. रनवे दिसला की सांगतो, मग पायलट जोरात ओरडला. मेडे कॉल नाही. दादांच्या अपघातावेळी काय घडलं? नमस्कार मित्रांनो, आताची सर्वात मोठी बातमी. अजित पवार प्लेन क्रॅश न्यूज. अजित पवारांच्या विमानाला अपघात होण्याच्या काही क्षणांपूर्वी पायलट जोरात ओरडल्याची माहिती आता समोर आली आहे. काय झालं नेमकं? राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बारामती येथे विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले. बुधवारी 28 जानेवारी रोजी सकाळी मुंबईहून बारामतीकडे खासगी विमानाने प्रवास करत असताना बारामती विमानतळावर लँडिंग दरम्यान हा अपघात झाला. या दुर्घटनेत अजित पवारांसह 5 जणांचा मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण राज्यात एकच शोककळा पसरली. गुरुवारी बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर शोकाकुल वातावरणात अजित पवारांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. या अंत्यसंस्कारांना लाखो नागरिक, समर्थक आणि सर्वपक्षीय नेते उपस्थित होते. मुंबईहून बारामती येताना घडला भीषण अपघात. बुधवारी सकाळी 8:46 ही घटना घडली. अजित पवार खासगी विमानाने सकाळी मुंबईहून बारामतीकडे रवाना झाले होते. बारामती विमानतळावर लँडिंग दरम्यान विमानाचा अपघात झाला. या अपघाताची चौकशी सुरू असून विमानातील ब्लॅक बॉक्स सापडला असून त्याचा तपास केली जाणार आहे. विमानातील FDR आणि CVR मधील रेकॉर्डिंगही काढण्यात येणार आहे. त्यानंतर या अपघातावेळी नेमकं काय घडलं हे समोर येईल. धावपट्टीच्या डाव्या बाजूला ज्वाळा. 28 जानेवारी रोजी सकाळी 8:18 हे विमान पहिल्यांदा बारामतीच्या संपर्कात आले होते. पायलटला सांगण्यात आले की सध्या वारा फार नाही आणि दृश्यमानता साधारण 3000 मीटर इतकी आहे. त्यानंतर पायलटने सांगितले की ते रनवे क्रमांक 11च्या दिशेने येत आहेत, पण त्यांना रनवे दिसत नाहीये. नंतर पायलटने ATCला सांगितले की रनवे दिसू लागला की सांगतो. रनवे क्रमांक 11 लँडिंगसाठी सज्ज करण्यात आला. मात्र पायलटकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर काही क्षणातच धावपट्टीच्या डाव्या बाजूला ज्वाळा आणि धुराचे लोट दिसले, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली. अपघातापूर्वी पायलट जोरात ओरडला. अपघात होण्याच्या काही मिनिटांआधी विमानातील पायलट जोरात ओरडल्याची प्राथमिक माहिती आता समोर आली आहे. विमान चुकीच्या ठिकाणी लँड करण्यात येत असल्याचा अंदाज पायलटला आला होता. अपघाताच्या काही सेकंदाआधी पायलट जोरात ओरडल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विमानाच्या पायलटकडून ATCला मेडे कॉल केला नसल्याची माहितीही समोर आली आहे. या घटनेत विमानातील दोन्ही पायलट सुमित कपूर आणि शांभवी पाठकचाही मृत्यू झाला आहे. ही माहिती महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या लाडक्या बहिणींना शेअर करायला विसरू नका. असेच आणखी महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी ताजा टाइम न्यूजच्या फेसबुक पेजला फॉलो व YouTube चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.